तर काय विषय मित्रांनो, आजपासून आपण ब्लॉग चालू करतोय, तर सपोर्ट करा. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. गुढीपाडवा होता म्हणून सकाळी लवकर उठलो, आंघोळ तेन करून सगळं आवरलो, गाड्या बाहेर काढून घेतल्या, गाड्या धुवून घ्यावं म्हणलं. गाड्या तीन असं धुवून मग असं लाईनीला कसा आहे दणका विषय हा नाद करते काय. मग ही माझी गाडी घेतली, मग गावात गेलो. गावात फायटर काय म्हणतोय बघा नुसतं. नाद करते काय ओरिजिनल रे प्रोफेशनल बोलतो. नाद करते काय यायला लागते मॅगी खायला. उन्हात तोंड जाळते वाटतं आता आमचं. आला बाबा एकदाची परत आणि या फायटर काय म्हणतोय बघा नुसतं. सायकल चालवा लागली तरी अजून स्टँड वरून पोहोचली बघा. बघू शकता इकडे स्टँड वर रस्ता करायचं काम चालू आहे आणि ट्रॅक्टर काय म्हटलं स्टँड काय थांबलाय. याला काय ना काय तर सारखं सुचतेच. गावात आले म्हणले आता जाता जाता म्हणलं म्हसोबाचं दर्शन घेऊनच जायला लागते. औदुंबरला न जात म्हसोबाच्या कडनं वाट वाकडी केली तर या नाना नाली पार्क दिसला. इथं पहिला लय गर्दी असते. आता बघतोय तरी हे दोघच होती. तर हे आमच्या गावचं म्हसोबाचं मंदिर. दर्शन त्याने घेतलं आणि परत आपल्या मेन मुद्द्याकडे चाललो. नाद करते काय यायला लागतंय मॅगीची पार्टी केली. हे यांचं आधीच ठरलेलं. 10वीचे पेपर एवढं झाले की जायचं मस्तपैकी जरा पार्टी बिर्टी करायची. येडं चाळ करतो पण पुढे एक फायटर आला. त्याला घेऊन पुढे जाते तर अण्णानं वसुली चालू केली आणि त्याच्याकडे 20 रुपयाचा हप्ता घ्या लागणार सगळं साहित्य घेतलं. अण्णा आचार्याने इथं मॅगी बनवायला चालू केली. दुसरा थोडे तर मसाला ओतत होता. सगळं मसाले यांनी एकदमच ओतून घेतलं. हे आपली मॅगी तयार झाली. अण्णाच्या मुखातून परत आणि शब्द बाहेर पडलं. मित्र आहे आपला एकदम आहे आपला मित्र आणि पार्टी झाली मॅगीची पार्टी झाली आणि आता घरला चालली. त्यांच्या घरात केली बघा पार्टी बघा. चेहरा नीट बघा पहिला बघा फोटो दाखवतो. फाजील आहे बघा फाजील आहे बघा फोटो दाखवते. जरा बघूया ह्याचा काय विषय बघा. जरा जरा ब्लॅक आहे तर ह्याचा काही विषय नाही. एक आपला मित्र काय तर त्यांचा विषय झाल्यानंतर आपण आता ग्राउंडला जायचं होतं. मग ग्राउंडची बॅग घेऊन निघालो ग्राउंडला. आलो यांच्या इकडे तर यांचं परत आणि येडं चालू होतं. आपलं नावच टाकलंय. ती कुत्र बघा ती बघा ती बघा मालकाला बोलवलं की जरा घेतली नका बघा. ना अनेक वाक्य म्हणणार आहेत. तो सरकार हमसे भी बडा. सगळी पोरं झाली जमा. मग घेतलं सगळ्यांना आणि निघालो. खूप दिवसानंतर पोलवर म्हटलो. पोलवरच्या खेळाचं नाव कोणाकोणाला माहिती आहे ते कमेंट करा. तर भावानो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.